नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याच्या संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 2 बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याचा भाग 1 बघितलेला आहे। भाग 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 पर्यंतची माहिती आपण व्हिडिओच्या भाग 1 मध्ये बघितलेली आहे। आज आपला या स्वाध्यायाचा भाग 2 आहे। या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा, प्रश्न क्रमांक 6 सविस्तर उत्तरे लिहा, प्रश्न क्रमांक 7 नकाशा भरा आणि प्रश्न क्रमांक 8 उतार्यावरील प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे बोर्ड पॅटर्ननुसार बघणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला उत्तरं देत असताना ही जी उत्तर आहेत ती विस्तृतपणे दिलेली आहेत, कारण मला बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये असे विचारलं जातं की तुम्ही जी उत्तरं आहेत ती खूप मोठी देता, परंतु बोर्डाला जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे असतील तर अशा पद्धतीने विस्तृतपणे मुद्देसूद उत्तरे लिहिणं अपेक्षित आहे। या दृष्टिकोनातून आपल्याला परिपूर्ण स्वाध्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो। तर चला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 5 आहे फरक स्पष्ट करा। यामध्ये एकूण 3 फरक स्पष्ट करा दिलेत। द्वितीयक तृतीयक व्यवसाय, चतुर्थक पंचक व्यवसाय, जलवाहतूक आणि हवाई वाहतूक। आता सुरुवातीला आपण द्वितीयक व तृतीयक व्यवसाय यांचा फरक स्पष्ट करा बघूया। सुरुवातीला अशा पद्धतीनं आपण 2 कॉलम आखून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी वरती जे प्रश्नामध्ये विचारला आहे द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय असे दोन्ही बाजू लिहायचे आहेत आणि त्यानंतर खाली उत्तर लिहायचं आहे। उत्तरामध्ये पहिला मुद्दा बघा, प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का तयार माल करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात। तृतीयक व्यवसायामध्ये प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा या दोघांना पूरक अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात। क्रमांक 2 द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत। यामध्ये बघा वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय सेवा इत्यादी तृतीयक आर्थिक क्रिया आहेत। क्रमांक 3 द्वितीयक व्यवसायामुळे वस्तूंचा टिकाऊपणा वाढतो। तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरविल्या जातात। क्रमांक 4 कच्चा माल, पाणी पुरवठा, कामगार, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल इत्यादी घटक द्वितीयक व्यवसायावर परिणाम करतात। साधनसंपत्तीमधील विविधता, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, निपुणता इत्यादी घटक तृतीयक व्यवसायावर परिणाम करतात। यानंतर क्रमांक 2 चा फरक स्पष्ट करा आहे चतुर्थक व्यवसाय आणि पंचक व्यवसाय। ज्या व्यवसायामध्ये चिंतन, संशोधन व नवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असे म्हणतात। उच्चस्तरीय निर्णय घेणे व नीती निर्धारण करणे या संदर्भात केल्या जाणाऱ्या व्यवसायांना पंचक आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असे म्हणतात। चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो। पंचक व्यवसायामध्ये निर्णय घेणे व नीती निर्धारण करणे यांचा समावेश होतो। वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शाळा महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पेशातील व्यक्ती या वर्गात येतात। व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी पेशातील व्यक्ती या वर्गात येतात। क्रमांक 3 चा फरक स्पष्ट करा आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक। यामध्ये बघा
जलवाहतूक म्हणजे प्रवासी, माल इत्यादींची होडी, नाव, जहाज किंवा शिडाच्या जहाजातून कालवा, नदी, सरोवर, समुद्र इत्यादीमधून केली जाणारी वाहतूक होय. हवाई वाहतुकीमध्ये विमाने, हेलिकॉप्टर इत्यादीमधून हवेमधून केली जाणारी प्रवासी, माल इत्यादींची वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक होय. क्रमांक 2, जलवाहतुकीद्वारे अवजड, आकार जास्त असणारी मालवाहतूक प्रामुख्याने केली जाते. हवाई वाहतुकीमध्ये नाशवंत व मौल्यवान वस्तूंची वाहतूक, टपाल, हिरे, फळे, भाज्या, औषधे इत्यादी वाहतूक हवाई वाहतुकीद्वारे केली जाते. जलवाहतूक हा सर्वात माल वाहतूक करणारा व सर्वात कमी खर्च असणारा वाहतुकीचा प्रकार आहे. हवाई वाहतूक हा सर्वात कमी माल वहन क्षमता असणारा, सर्वात महागडा, सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. क्रमांक 4, अंतर्गत जलवाहतूक, किनारी जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक असे जलवाहतुकीचे प्रकार पडतात. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असे हवाई वाहतुकीचे 2 प्रकार पडतात. आता आपण फरक स्पष्ट करा बघितल्यानंतर जो मुख्य प्रश्न क्रमांक 6 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये एकूण 4 सविस्तर उत्तरे लिहासाठी प्रश्न दिले आहेत. त्यांची व्यवस्थित उत्तरे आपण सविस्तर बघणार आहोत. एकूण 4 प्रश्न आहेत. हा जो प्रश्न असतो तो बोर्डासाठी तुम्हाला एकूण 8 गुणांसाठी असतो. त्यामुळे तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहिणं हे यामध्ये खूप अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीने मुद्देसूद उत्तरे कुठले असावे, त्यामध्ये कुठले मुद्दे असावेत, हे जरी आपण मुद्दे पाठ केले तरी आपल्याला बोर्डामध्ये याची माहिती लिहिता येते. या दृष्टिकोनातून तुम्हाला उत्तराची सुरुवात करत असताना सुरुवातीलाच उत्तराचे मुद्दे दिलेले आहेत. मग बघा, आता पहिला प्रश्न आहे, व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तराचे मुद्दे, तर सुरुवातीला प्रस्तावना असते आणि सगळ्यात शेवटी समारोप. व्यापारावर परिणाम करणारे घटक एकूण तुम्हाला 1 ते 13 घटक दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला 8 गुण हा प्रश्न असल्यामुळं किमान 8 मुद्दे हे लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे जे मुद्दे आहेत आता मी वाचत नाही, आपण प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला लिहायची आहे प्रस्तावना. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. जगातील एकही देश स्वयंपूर्ण स्वावलंबी नाही. व्यापार कोणत्याही 2 देशांमध्ये होतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. ते घटक खालीलप्रमाणे. मुद्दा लिहायचा, व्यापारावर परिणाम करणारे घटक. पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक. प्रत्येक देशातील नैसर्गिक संसाधने ही दुसऱ्या देशातील नैसर्गिक संसाधनापेक्षा वेगळी असतात. नैसर्गिक संसाधनाचे जगभरातील वितरण असमान आहे. त्यामुळे एखाद्या प्रदेशात संसाधने अधिक प्रमाणात आढळतात तर दुसऱ्या प्रदेशात कमी प्रमाणात आढळतात. म्हणून एखादा देश त्यांच्याकडील अधिक प्रमाणात असलेल्या घटकांची निर्यात करतात व त्यांच्याकडे ज्या घटकांचे प्रमाण कमी आहे त्यांची आयात करतात. क्रमांक 2 आहे हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, वर्षावनातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस आणि इतर उत्पादनाची निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व निर्यात करतात. क्रमांक 3 आहे लोकसंख्या. कोणत्याही देशात असणाऱ्या लोकसंख्येमुळे व्यापार शक्य होतो. दाट लोकसंख्या आणि उत्पादनांची अधिक माहिती हे भारत, श्रीलंका, चीन यासारख्या विकसनशील देशांमधील व्यापाराचे मुख्य कारण आहे. दाट लोकसंख्येच्या प्रदेशात विविध प्रकारच्या उत्पादनांना व सुविधांना अधिक मागणी असते.
कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात. क्रमांक 4चा मुद्दा आहे संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. त्याचे जगभर मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ चिनी मातीची भांडी उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे. यामुळे व्यापार वाढीस लागतो. क्रमांक 5चा मुद्दा आहे आर्थिक खर्च. आर्थिक खर्च हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ एखाद्या देशात चहा उत्पादनासाठी हवामान व प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशाकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाईल. किंवा देशात उच्च तंत्रज्ञान नसेल तर त्या वस्तू आयात कराव्या लागतील. उदाहरणार्थ मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर इत्यादी. क्रमांक 6चा मुद्दा आहे निपुणता. काही देशात विशिष्ट वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. किंवा भारतात तयार होणारे मसाल्याचे पदार्थ या गोष्टींना जगभरातील बाजारपेठ खूप मागणी आहे. यामुळे विविध देशांमध्ये व्यापार चालतो. क्रमांक 7चा मुद्दा आहे शासकीय धोरणे. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे शासनाच्या धोरणावरही अवलंबून असते. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. क्रमांक 8चा मुद्दा आहे वाहतूक. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक इत्यादी चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. यामुळे व्यापार वाढीस लागू शकतो. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. आपण बघा 8 मुद्दे लिहिलेत. एकूण आपल्याकडे भरपूर मुद्दे होते, पण राहिलेले जे मुद्दे आहेत ते आपण समारोपामध्ये घेतलेले आहेत. दळणवळण, आंतरराष्ट्रीय कर प्रणाली, जागतिकीकरण, जागतिक ताणतणाव इत्यादी घटकांचाही व्यापारावर परिणाम होतो. क्रमांक 2चा प्रश्न आहे वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो, स्पष्ट करा. सुरुवातीला उत्तराचे मुद्दे. यामध्ये प्रस्तावना, वाहतूक अर्थ, वाहतुकीच्या विकासावर भौगोलिक घटकांचा परिणाम, त्यामध्ये भूरूप, पर्वत, पठारे, मैदाने, दलदलचे प्रदेश, हवामान, नैसर्गिक आपत्ती आणि शेवटी समारोप. सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया. वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया आहे. वाहतुकीमुळे व्यापार, उद्योगधंद्यास चालना मिळते. वाहतुकीच्या साधनामुळे मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होते. नैसर्गिक आपत्ती, पर्यटन, प्रवास इत्यादी वाहतुकीमुळे शक्य होते. वाहतूक अर्थ पुढचा मुद्दा आहे. व्यक्ती, वस्तू यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे किंवा स्थानांतरण करणे यास वाहतूक असे म्हटले जाते. वाहतुकीचा विकास हा भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक घटकावर अवलंबून असतो. ते घटक पुढीलप्रमाणे. मुद्दा लिहायचा वाहतुकीच्या विकासावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. तर पहिला आहे एक भूरूप. भूरूपामध्ये प्रामुख्याने पर्वत, पठार, मैदाने, दलदलचे प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. या प्रत्येक भूरूपानुसार त्या प्रदेशात वाहतुकीचा विकास झालेला आढळून येतो. यामध्ये पर्वत जास्त उंची, तीव्र उतार, घनदाट जंगले, उंचीनुसार थंड हवामान असणारे असतात. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात वाहतुकीचा कमी विकास होतो. उदाहरणार्थ हिमालय, अँडीज इत्यादी पर्वत श्रेणी. पठारावर सपाट भूमी, मंद उतार, खनिजांची उपलब्धता असेल तर
जास्त प्रमाणात वाहतुकीचा विकास होतो. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार. पठाराची उंची जास्त असेल, थंड हवामान, उंच सखल भूमी असेल तर वाहतुकीचा विकास कमी प्रमाणात होतो. उदाहरणार्थ चीनमधील तिबेटचे पठार. मैदानी प्रदेशामध्ये मंद उतार, सपाट भूमी असते. त्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक यांची निर्मिती करताना अडथळे येत नाहीत. त्यामुळे मैदानी प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांचा विकास जास्त प्रमाणात होत असतो. उदाहरणार्थ भारतातील गंगा नदीचे मैदान. दलदलीचे प्रदेश. दलदलीच्या प्रदेशामध्ये रस्ते, रेल्वे मार्ग बांधणे अडचणीचे असते. सगळीकडे चिखल असतो, घट्ट जमिनीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा प्रदेशामध्ये वाहतुकीचा विकास कमी प्रमाणात होत असतो. उदाहरणार्थ रशियाच्या उत्तरेचा सायबेरियाचा दलदलीचा प्रदेश. दुसरा मुद्दा आहे मुख्य हवामान. हवामानामध्ये अतिशीत, अतिउष्ण, अतिपर्जन्याचा अशा प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांचा विकास कमी होतो. कारण वाहतूक मार्ग बनवण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसते. यामध्ये उष्ण वाळवंटी सहारा वाळवंट, अतिशीत ग्रीनलँड व अतिपर्जन्याच्या विषुववृत्ताचा यामध्ये समावेश होतो. याच्या उलट समशीतोष्ण हवामान प्रदेशामध्ये मात्र वाहतुकीच्या रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक या सर्वांचा विकास जास्त प्रमाणात होतो. उदाहरणार्थ युरोप खंड. क्रमांक 3चा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्ती. भूस्खलन, हिमस्खलन, महापूर, वादळे, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती आहेत. अशा आपत्ती वारंवार येतात. त्या प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांचा विकास करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती वारंवार येणाऱ्या प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांचा विकास कमी प्रमाणात होतो. उदाहरणार्थ गंगा नदीच्या कोसी खोऱ्याचा यामध्ये समावेश होतो. शेवटी लिहायचा आहे समारोप. वरीलप्रमाणे वाहतूक विकासावर प्राकृतिक घटकांचा परिणाम होत असतो व त्यानुसारच वाहतुकीचा विकास कमी जास्त प्रमाणात अवलंबून असतो. क्रमांक 3चा प्रश्न आहे कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते. सुरुवातीला उत्तराचे मुद्दे यामध्ये प्रस्तावना, देशाच्या विकासातील वाहतुकीच्या स्थानाचे महत्त्व, एकूण 8 मुद्दे आहेत. वस्तू व सेवांची देवाणघेवाण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योगांची स्थान निश्चिती, आर्थिक विकास, शहरीकरण, पर्यटनाचा विकास, सामाजिक आदानप्रदान, आपत्ती व्यवस्थापन. आता आपण विस्तृतपणे उत्तर बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. व्यक्ती, वस्तू यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे किंवा स्थानांतरण करणे यास वाहतूक असे म्हटले जाते. वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया आहे. वाहतुकीमुळे व्यापार, उद्योगधंद्यास चालना मिळते. वाहतुकीच्या साधनामुळे मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होते. नैसर्गिक आपत्ती, पर्यटन, प्रवास इत्यादी वाहतुकीमुळे शक्य होते. देशाच्या विकासातील वाहतुकीच्या स्थानाचे महत्त्व. क्रमांक 1 वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा उपलब्धता. एखाद्या प्रदेशात मुबलक साधनसंपत्ती आणि दुसऱ्या प्रदेशात तिची कमतरता हा विरोधाभास वाहतुकीमुळे दूर करता येतो. वाहतुकीमुळे वस्तूंची, साधनसंपत्तीची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे मानव आपल्या गरजा सहज भागवू शकतो. क्रमांक 2चा मुद्दा आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार. एखाद्या प्रदेशात विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते तर दुसऱ्या प्रदेशात त्या वस्तूंची मागणी असते. उत्पादन आणि मागणी केंद्रांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य वाहतुकीमुळे होते. थोडक्यात वाहतुकीमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. क्रमांक 3चा मुद्दा आहे उद्योगांची स्थान निश्चिती.
विविध उद्योगधंद्यांना विविध प्रकारचा कच्चा माल, मजूर, यंत्रसामुग्री, पाणी, इंधन, साधने यांची गरज असते. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र या वस्तूंच्या गुणदोषांचा विचार करून उद्योगधंद्यांचे स्थान वाहतुकीमुळे ठरवता येते. वाहतुकीमुळे उद्योगाने तयार केलेला पक्का माल बाजारपेठेत ग्राहकापर्यंत पोहोचवता येतो. क्रमांक 4चा मुद्दा आहे आर्थिक विकास. वाहतूक साधनामुळे उद्योगधंद्यांचा विकास होतो. स्थानिक, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापार वाढतो. वाहतूक साधनांमुळे कुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री मिळते. 5वा मुद्दा आहे शहरीकरण. वाहतुकीच्या साधनामुळे जशी मालाची वाहतूक होते तशी लोकांची स्थलांतरे होतात. लोकांचे अधिकाधिक केंद्रीकरण होते आणि त्यामुळे शहरांची वाढ आणि विकास होतो. जेवढी वाहतूक साधने विकसित तेवढा शहरीकरणाचा वेगही जास्त असतो. क्रमांक 6 आहे पर्यटनाचा विकास. पर्यटन हा अत्यंत वेगाने वाढणारा मानवाचा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. संपूर्ण पर्यटन क्षेत्राचा विकास हा पूर्णतः वाहतूक साधनांमुळे आणि वाहतुकीच्या मार्गांमुळे होतो. क्रमांक 7चा मुद्दा आहे सामाजिक आदानप्रदान. वाहतुकीच्या साधनामुळे विविध विचार करणारे, विविध सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मानवी समूहांचे लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे सामाजिक अभिसरणाची क्रिया घडून येते. क्रमांक 8चा मुद्दा आहे आपत्ती निवारणातील महत्त्व. युद्ध, दुष्काळ, पूर, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यासारख्या मानवी किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जलद वाहतूक मार्ग हे जीवनरेषेचे कार्य करतात. त्यामुळे जीवित व आर्थिक नुकसानीचे प्रमाण कमी करता येते. त्याशिवाय वाचलेल्या लोकांचे स्थलांतर आणि योग्य पुनर्वसन वाहतुकीमुळे शक्य होते. शेवटी आहे समारोप. अशा प्रकारे वाहतूक हे आता मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले असून मानवी जीवन, मानवी व्यवसाय, मानवी संस्कृती तसेच प्रदेशाचा आर्थिक विकास यामध्ये वाहतुकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानंतर क्रमांक 4चा प्रश्न आहे संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. सुरुवातीस उत्तराचे मुद्दे. प्रस्तावना, संदेशवहन अर्थ, संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका वाढण्याची कारणे, उपग्रह संदेशवहन, सार्वत्रिक वापर, अल्पावधीत कोट्यावधी लोकांशी संपर्क, विचारांची देवाणघेवाण, सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव, आर्थिक वृद्धी, व्यापारास पूरक, भौगोलिक अंतर या अडथळ्यावर मात आणि शेवटी समारोप. सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहूया. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. मानव संदेशाचे वहन वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, जसे चित्र, भाषा, चिन्हे, बोलणे, संकेत इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहन अर्थ. संदेशवहन म्हणजे माहिती, ज्ञान यांची आदानप्रदान विविध माध्यमांच्या साहाय्याने करणे होय. यासाठी कृत्रिम उपग्रह, दूरदर्शन, रेडिओ, संगणक, इंटरनेट इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका वाढण्याची कारणे. यामध्ये पहिला मुद्दा आहे उपग्रहीय संदेशवहन. उपग्रहामुळे संदेशवहनामध्ये आधुनिकीकरण झाले आहे. संदेशवहनाचा आवाका व वेग वाढलेला आहे. उपग्रहीय संदेशवहनामुळे माहितीचा पूर ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. दुसरा मुद्दा आहे सार्वत्रिक वापर. संदेशवहन माध्यमांचा प्रचंड प्रमाणात वापर वाढलेला आहे. शिक्षण, व्यापार, वाणिज्य, संशोधन इत्यादी सर्व क्षेत्रात याचा वापर केला जातो. त्यामुळे
संदेशवहनाचा सार्वत्रिक वापर केला जात आहे. तिसरा मुद्दा आहे अल्पावधीत कोट्यावधी लोकांशी संपर्क. संदेशवहनाचा दूरदर्शन, रेडिओ, समाजमाध्यमे यांच्यामुळे अल्पावधीत कमी कालावधीमध्ये माहितीचा प्रसार सर्वत्र जगभर होत आहे. चौथा मुद्दा आहे विचारांची देवाणघेवाण. जगातील ताज्या घडामोडी, हवामानाचे अंदाज याबद्दलची माहिती व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ संदेशवहनाच्या साधनांमुळे शक्य होतो. संदेशवहनामुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन राष्ट्रीय एकात्मता साधली जाते. पाचवा मुद्दा आहे सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव. संदेशवहनामध्ये अलीकडच्या काळामध्ये विविध समाजमाध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम इत्यादी सामाजिक माध्यमामुळे जगात माहितीचा प्रसार वेगाने होत आहे. सहावा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी. संदेशवहनामुळे मानवाचे सर्व व्यवसाय करणे शक्य झाले आहे. त्यामुळे व्यक्तीची वैयक्तिक किंवा देशाची आर्थिक वृद्धी खूप वेगाने होताना आढळून येत आहे. सातवा मुद्दा आहे व्यापारास पोषक. जागतिक घडामोडींची माहितीची देवाणघेवाण जलद गतीने होते. त्यामुळे व्यापारास पोषक परिस्थिती निर्माण होऊन व्यापार वाढीस लागतो. प्रामुख्याने यामध्ये शेअर मार्केटचा समावेश होतो. आठवा मुद्दा आहे भौगोलिक अंतर या अडथळ्यावर मात. संदेशवहनाच्या आधुनिक माध्यमामुळे प्रामुख्याने उपग्रही संदेशवहनामुळे पर्वत, समुद्र, वने, दलदल इत्यादी भौगोलिक अडथळ्यावर मात केलेली आहे. जगात कोणत्याही ठिकाणी उपग्रहाच्या माध्यमामधून नेटवर्क पोहोचवता येते व त्या ठिकाणी संदेशवहन करता येते. आणि शेवटी लिहायचं आहे समारोप. एकंदरीत संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका प्रचंड वाढला असून प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे, प्रदेशाचे आणि देशाचे विश्वच संदेशवहनाने व्यापलेले आहे. अशा पद्धतीने आपण सविस्तर उत्तरे लिहा. यामधले 4 प्रश्न होते मोठे, ते बघितले आहेत. यासाठी आपल्याला बराच वेळ लागलेला आहे. आपण यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या हे बघणार आहोत. यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा, 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग, भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील एक महत्त्वाचे बंदर. आता आपण एक नकाशा घेऊ. पहिल्यांदा इंडेक्स सूची काढू आणि त्यानंतर हे बाब आपण नकाशामध्ये दाखवू. बघा, अशा पद्धतीने आपला एक जगाचा आराखडा बोर्डाकडून दिला जातो किंवा आपल्याला सरावासाठी हा आराखडा आपण दुकानामधून विकत घेऊ शकतो. हा घेतल्यानंतर आपल्या ठिकाणी इंडेक्स किंवा सूची काढावी लागते. आता आपण एक एक करून इंडेक्स काढूया. सुरुवातीला क्रमांक 1 आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा. ह्याचं नाव लिहिले आपण सुएझ कालवा. त्यासाठी हे चिन्ह काढलेलं आहे. क्रमांक 2 होता 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. त्याचं नाव आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. त्यासाठी आपण हे चिन्ह वापरणार आहोत. क्रमांक 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचं उत्तर आहे दिल्ली. त्यासाठी आपण लाल स्टार काढणार आहोत. क्रमांक 4 आहे भारतातील एक महत्त्वाचे बंदर. ते आहे मुंबई. त्यासाठी आपण निळ्या रंगाचा स्टार काढणार आहोत. आता आपण पहिल्यांदा सुएझ कालवा दाखवूया. सुएझ कालवा कुठं आहे तर या ठिकाणी हा जो भूमध्य समुद्र आहे आणि या ठिकाणी तांबडा समुद्र आहे यांना जोडणारा या ठिकाणी आपल्याला सुएझ कालवा हा निर्माण केलेला दिसून येतो. इथं आपण दाखवून घेऊया. बघा, या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं खून करून हा सुएझ कालवा इथं दाखवलेला आहे. क्रमांक 1 लिहिला आहे सुएझ कालवा आणि बाण केलेला आहे. क्रमांक 2 आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. तो या ठिकाणी आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, जो युरोप आणि आशिया या 2 खंडांना जोडतो. आपण दाखवलेला आहे.
क्रमांक नाव लिहिलं आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, इथं क्रमांक 2 लिहा, इथं 6 झालेला आहे. क्रमांक 3 आहे भारतातले एक आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. आता भारत या ठिकाणी दाखवलेलं आहे, इथं बरोबर या ठिकाणी आपल्याला दिल्ली हा दाखवलेला दिसून येतो. इथं स्टार काढायचा आहे लाल रंगाचा आणि क्रमांक 3 दिल्ली असं लिहायचं आहे. क्रमांक 4 आहे मुंबई, एक महत्त्वाचे विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे. बघा आपण निळा स्टार काढला आहे, क्रमांक 4 लिहिलेला आहे, मुंबई लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 4 ही बाबी ह्या नकाशामध्ये दाखवलेल्या आहेत. यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे उतार्यावरील प्रश्न. हा जो उतारा आहे तो तुमच्या 12वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 65 वरती आहे. आता हा काय उत्तर आपण वाचणार नाही, आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. तर पहिला आहे पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या घटकांचा परिणाम होतो. क्रमांक 5 नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते. आता एका प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. पहिला प्रश्न होता पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते. याचं उत्तर बघा, विविध उद्योगांना पर्यटन क्षेत्रात एकत्रित आणून पर्यटकांच्या विविध गरजा भागवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया खूप जटिल असते आणि त्यासाठीच ही जटिल प्रक्रिया सोपी करून विविध उद्योगांना एकत्र आणून पर्यटन व्यवसाय आकर्षक करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. क्रमांक 2चा प्रश्न आहे नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे. पर्यटन व्यवसायामुळे ज्या घटक स्थळांना गंतव्यस्थान विकास होणार आहे तेथील समुदायांना लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक असते. कारण पर्यटनामुळे पर्यावरण, समाज, संस्कृती आणि आर्थिक विकास या 4ही घटकावर सकारात्मक, चांगले व ऋणात्मक, वाईट परिणाम होत असतात. नकारात्मक परिणाम कमी करून सकारात्मक परिणामात वाढ करून पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी नियोजनामध्ये स्थानिक समुदायाला सामील करून घेणे आवश्यक आहे. क्रमांक 3चा प्रश्न आहे नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. योग्य नियोजन केल्यानंतर विविध फायदे होतात. त्यामध्ये मर्यादित स्रोतांचा वापर करता येतो, उत्पादन, उत्पन्न, रोजगार इत्यादीमध्ये वाढ होते. क्रमांक 4चा प्रश्न आहे यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो. यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यटनाचे विविध परिणाम होतात. त्यामुळे साधन संपत्तीचा जास्त वापर होतो व त्यावर ताण येतो. पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. संस्कृतीची देवाणघेवाण होते. रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. आर्थिक उत्पन्न वाढते इत्यादी परिणाम होतात. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 5 आहे नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते. स्थानिक समुदायांना तयार करणे, उत्पादन, उत्पन्न, रोजगार यामध्ये वाढ करणे, पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणे व नकारात्मक परिणाम कमी करणे या सर्व प्रक्रियांना जास्त कालावधी लागतो व या जटिल प्रक्रिया आहेत. त्यामुळे नियोजन हे दीर्घकालीन कार्य असते. अशा पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक अर्थक्रिया याच्या स्वाध्यायाचा भाग 2 बघितलेला आहे. तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. यावरती तुम्हाला स्पर्धा परीक्षा, 12वी बोर्ड परीक्षेची IMP क्वेश्चन, प्रॅक्टिकल हे संपूर्ण स्वाध्याय, संपूर्ण व्हिडिओ हे या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. पुन्हा भेटू पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.